भाजपला सोडल्यानंतरच राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होणार. शरद पवारांचे नेते प्रशांत जगतापांचं मोठं विधान. त्यांनी आमच्याकडे यावं, आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही. जगतापांचं वक्तव्य. 11वी प्रवेश पुन्हा लांबणीवर. पहिली यादी 26 जूनला जाहीर होणार असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी. तांत्रिक अडचणींचा घोळ गुणवत्ता यादीवेळीही कायम. पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी मुंबई उच्च न्यायालयानं उठवली. केवळ कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्यावर सहमती. मूर्ती विसर्जनाबाबत नियोजन आराखडा तयार करण्याचे निर्देश. महाराष्ट्रामध्ये 77 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. पुण्यामध्ये सर्वाधिक 39, मुंबईमध्ये 25 बाधित रुग्ण आढळले. तर राज्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा 607 वर. मोसमी पाऊस 13 जून नंतर राज्यभरात पुन्हा सक्रिय होणार. शुक्रवारनंतर सर्वत्र जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढणार. केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेचा डेटा शेअर करणार. राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर निर्णय. तर कोणत्या तारखेपासूनचा डेटा देणार, राहुल गांधींचा सवाल. निवृत्तीच्या 5 वर्षांनंतर आयसीसीकडून महेंद्रसिंग धोनीचा मोठा सन्मान. धोनीचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश. या यादीमध्ये स्थान मिळवणारा धोनी ठरला 11वा भारतीय क्रिकेटपटू.